अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. कामेश भांगे पाटील, महामीडिया 24 मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या हेडलाईन. हिंगणगावात शेतीच्या वादातून भीषण दुहेरी खून, बाप लेकाचा जागीच मृत्यू, आरोपी भाऊ पोलिसांच्या ताब्यात. गोंदू अशोक खरातच्या कार्यालयावर फॉरेन्सिक टीमकडून पुन्हा एकदा सखोल झाडाझडती, औषधांच्या बाटल्या, विविध आकारांचे खडे आणि इतर संशयास्पद वस्तू जप्त, पीडित महिलांसोबत तपास सुरू. राज्यामध्ये एलपीजी गॅसचा मुबलक साठा उपलब्ध, मात्र पाईपलाईन गॅससाठी 3 महिन्यात अर्ज न केल्यास एलपीजी बंद होणार. मंत्री छगन भुजबळ यांचे स्पष्ट संकेत, व्यावसायिक गॅस वाढीवरही भर. विजय वडेट्टीवारांनी खरातकडे जाणाऱ्या अधिकाऱ्याची नावे जाहीर करावीत, बिनबुडाचे आरोप करून कुटुंबियांची बदनामी करू नये. चंद्रशेखर बावनकुळे यांचा जोरदार पलटवार. खासदार पार्थ पवार यांनी घेतली राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट, तब्बल 1 ते 1.5 तास बंद दाराआड चर्चा, भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. एकनाथ खडसे यांच्यासह कन्या शारदा खडसे यांच्यावर गुन्हा दाखल. 2002 मध्ये साखर कारखाना सुरू करण्याच्या आमिषाने मारवतनाथच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप. पुण्याच्या हिंजवडी भागात मोठ्या प्रमाणात गारपीट, पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत. पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा हवामान खात्याचा इशारा. आखाती देशांमधील युद्धाचा आज 31वा दिवस. अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवर बॉम्ब वर्षाव, तर इराणकडून इस्रायलच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका, शिरोली औद्योगिक वसाहतीतील मेनन पिस्टन कंपनीत संरक्षण भिंत आणि झाड पार्किंग शेडवर कोसळले. महामीडिया 24 न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.